मोदी जे आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे, आणि मोदी असल्यामुळे कसली काळजी करू नका असं जरी तुम्ही कितीही सांगितलं तरी आम्हाला ते आता पटत नाहीये. आम्हाला दिसते की मोदी आहेत पण महागाई सुद्धा आहे. मोदी जी आहेत पण आमचं शिक्षण महागलंय, आमची वाहतूक महागली, प्रवास महागलाय, विजेचे दर वाढतायत, खत वाढतंय, डिझेल वाढतंय, गॅस महागतोय आणि त्यामुळे आमचं बजेट कोलमडत. इंधन आणि ऊर्जा महागाई जी 1.5% होती मार्च मध्ये ती आता 24% झालेली आहे. आणि अन्न पदार्थांची महागाई जी 1.90% होती ती 2 महिन्यात 1.98% म्हणजे जवळजवळ 2%वरती जाऊन पोहोचली. अन्नाशिवाय ज्या बाकी वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनात लागतात त्यांची महागाई 1.90% होती ती सुद्धा 1.98%वर गेलेली आहे. आणि तेल 2 महिन्यापूर्वी म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्चं तेल $70च्या आसपास होतं, ते आता 110 इथपर्यंत गेलेले आहे. म्हणजे जवळपास 50% वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे एकदा या गोष्टींची महागाई झाली की सगळ्या गोष्टींची म्हणजे डाळ, तांदूळ, गहू हे सगळं महाग. भाववाढ ही प्रचंड आहे आता. आणि 80 कोटी जनतेला 5 किलो तुम्ही जेव्हा अन्नधान्य देताय त्यांना सुद्धा ही महागाई जाणवणार आहे. कारण 5 किलो धान्य पुरत नाही, बाकी गोष्टी लागतात, तेल लागतं, डाळी लागतात, भाज्या लागतात आणि त्याची महागाई प्रचंड झालेली आहे.